मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2026चा पुढचा व्हिडिओ। या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात यावर्षी किती जागा भरल्या जाणार आहेत याबद्दल बघणार आहोत। त्याबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये, कारण 90% विद्यार्थ्यांना या ठिकाणी जिल्ह्यात आणि तालुक्यात ॲडमिशन मिळतं आणि 10% मध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांना मिळतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कोणकोणते ट्रेड आहेत हे सुद्धा बघणार आहोत। कोणत्या ट्रेडला किती सीट्स आहेत याच्यावरून तुमचा अंदाज येईल की तुम्हाला कोणत्या ट्रेडला ॲडमिशन मिळू शकतं। आणि सगळ्यांचा प्रश्न असतो की ITI कोर्स कोणता चांगला आहे याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत। तर रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। त्याचबरोबर रोजच्या ITI ॲडमिशनसाठी सबस्क्राईब करा शिवराज सर ITI यूट्यूब चॅनल। आता जाऊ आपण डिटेल जो काही महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ITI बद्दल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। मित्रांनो, DVTने आज एक स्टॅटिस्टिक जे आहे ॲडमिशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिलेला आहे। तर ॲडमिशनच्या अवेलेबल सीट म्हणजे यावर्षी जो काही ॲडमिशन आहे त्याचे अवेलेबल सीट आपण टोटल ITI, आता इथे दोन्ही प्रकारचे दिले आहेत, गव्हर्नमेंट ITI आणि प्रायव्हेट ITI यांच्या सीट्स दिलेल्या आहेत आणि एकूण दोघांच्या मिळून किती सीट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यावर्षी, रेग्युलर कोर्सेस आणि न्यू एज कोर्सेस याचं सुद्धा स्टॅटिस्टिक दिलेलं आहे। तर वन बाय वन आपण साधारण 84 ट्रेड आहेत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये प्रत्येक वन बाय वन अशा प्रकारे दिलेला आहे। तर याची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार, त्याच्यामध्ये मिळून जाईल। तर एरोनॉटिकल जो ट्रेड आहे त्याची 80 एकूण न्यू एज कोर्समध्ये आहे, तो 80 सीट यावर्षी भरल्या जाणार आहेत एकूण 3 जागा 3 ITI मध्ये। आता आपण टोटल या ठिकाणी बघू, म्हणजे इनटेक जो आहे तोच बघा, म्हणजे आपला एकूण प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या जागा या ठिकाणी दिसणार आहेत। आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन याच्या 192 जागा आहेत, प्रायव्हेटच्या 72 आणि इनटेक गव्हर्नमेंटचा 120। अटेंडंट ऑपरेटरच्या 192 आहेत, बेकरच्या 216 आहेत, कम्प्युटर ऑपरेटर हार्डवेअर आहे तो 552 जागा आहेत, कोपाच्या आहेत साधारण एक 10,824 जागा आहेत। त्यानंतर कॉस्मेटॉलॉजी 2,600च्या वर जागा आहेत। DTP याच्यासुद्धा 360 जागा दिसत आहेत। ड्राफ्ट्समन सिव्हिल हा सुद्धा 1,992, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल 2,500 जागा आहेत। आता इथे गव्हर्नमेंटच्या 880 आणि प्रायव्हेटच्या 1,620 अशा या ठिकाणी 2,500 झाल्या। ड्रेस मेकिंगच्या 4,480 जागा, इलेक्ट्रिशियन 25,140 जागा। आता इलेक्ट्रिशियनच्या मॅक्झिमम जागा तुम्हाला बघण्यात येतील। इलेक्ट्रॉनिक्स, आता इलेक्ट्रिशियनसुद्धा बघा बाहेर म्हणजे प्रायव्हेट ITIला 17,420 आहेत आणि गव्हर्नमेंट ITIला 7,720 आहेत। अशा एकूण 25,000 जागा त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच्या भरल्या जातात। इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहेत साधारण एक 4,632। त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटर 80 जागा आहेत। त्यानंतर फॅशन टेक्नॉलॉजी 1,440 आहेत। फायर, आता बरेच विद्यार्थी फायरचं विचारत आहेत, या ठिकाणी 144 जागा आहेत फायरच्या। त्यानंतर फिटरच्या सुद्धा 23,000 जागा असतात, म्हणजे इलेक्ट्रिशियन नंतर आता 2 नंबरला फिटर तुम्हाला दिसेल जास्तीत जास्त जागा असणाऱ्या। त्या ठिकाणी फूड बेवरेज 140, फूड प्रोडक्शन 360, फाउंड्रीमॅन 384, फ्रंट ऑफिस असिस्टंट हा 24, म्हणजे एकच बॅच भरली जाते ITI मध्ये। फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसर 408 आहे, 312 आहे। जिओ इन्फॉर्मेटिक्स असिस्टंट हा न्यू एज कोर्समध्ये आहे बघा। त्यानंतर हेल्थ सॅनिटरी 336 आहेत, हॉस्पिटल हाऊसकीपिंग 48 आहेत, हाऊसकीपर 48 आहेत, ह्युमन रिसर्च म्हणजे HR जो आहे तो 144 जागा आहेत, इंडस्ट्रियल पेंटर 48 जागा आहेत। त्यानंतर 2,400 जागा ICTSMच्या, 24 जागा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT आपण त्याला म्हणतो, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 60 जागा आहेत। त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक NSQF, केमिकल प्लांट हा 60 आहे आणि दुसरी आहे ती 288। IDD आपण त्याला म्हणतो, इंटेरियर डेकोरेटर 504 जागा। IoT स्मार्ट सिटी 120 जागा न्यू एजमध्ये आला परत एकदा। त्यानंतर लिफ्ट मेकॅनिकसुद्धा न्यू एजमध्ये आहे, DST सुद्धा आहे त्याला 72 जागा आहेत। मशिनिस्ट आहेत 1200, त्यानंतर मशिनिस्ट ग्राइंडर आहेत
1200 आणि मशिनिस्ट 3120. मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स 160 आहेत. मरीन फिटर आहेत 20. त्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह 120. त्यानंतर 576 आहेत मेसनच्या. 6696 आहेत मेकॅनिकल मोटर व्हेकल. 1200 जागा मेकॅनिकल ट्रॅक्टर आहेत. 96 जागा मेकॅनिकल ॲग्रिकल्चर मशिनरी. मेकॅनिकल ॲटो बॉडी 80 जागा आहेत. मेकॅनिकल ॲटो बॉडी रिपेअर आहे 100 जागा. मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 380 जागा. इथे सुद्धा DST 20. आता DST काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर मेकॅनिकल कॉम्प्युटर मेकॅनिकल कन्झ्युमर ह्या 48 जागा. आता प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या तुम्ही बघत चला. डिझेल मेकॅनिक 8064 जागा. मेकॅनिक इलेक्ट्रिकल व्हेकल 384. MMTM 552. 40 जागा टू व्हीलरच्या आहेत. त्या प्रायव्हेट ITIलाच फक्त दिसत आहेत. गव्हर्नमेंटला टू व्हीलरचा नाही आहे. मल्टीमीडिया ॲनिमेशन यामध्ये 120 जागा. ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल यामध्ये 192. 1400 जागा पेंटर जनरलच्या आहेत. त्यानंतर 48 जागा फोटोग्राफर. 48 जागा फिजिओग्राफी टेक्निशियन. त्यानंतर प्लास्टिक PPO आपण त्याला म्हणतो 540 जागा दिसत आहेत. 2400 जागा प्लंबर, म्हणजे प्लंबर याला सुद्धा स्कोप असल्यामुळे 2400 जागा त्या ठिकाणी आहेत. 1220 जागा या ठिकाणी पंप ऑपरेटर. रेफ्रिजरेशनच्या बघा 2880 जागा आहेत. त्यानंतर सेक्रेटरी प्रॅक्टिस 336. 28 जागा स्विंग टेक्नॉलॉजी. त्यानंतर आहे 1720 जागा शीट मेटल. स्मार्टफोन टेक्निशियन 48 जागा आहेत. सॉईल टेस्टिंग 48 जागा आहेत. सोलर 2920 जागा. हा सुद्धा या ठिकाणी न्यू एजमध्ये आलेला आहे. स्पिनिंग टेक्निशियन 20 जागा. त्यानंतर स्टेनोग्राफर 996 जागा. सरफेस ऑइनमेंटल टेक्नॉलॉजी यामध्ये 120 जागा. सर्वेअर 768 जागा. टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स 48 जागा. या पूर्ण महाराष्ट्रातील जागा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट ITIच्या मी सांगतो आहे. टेक्निशियन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स 24 जागा. हा फक्त मुंबईमध्ये आहे. त्यानंतर टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स 120 जागा. टेक्स्टाईल मेकॅट्रॉनिक्स 24 जागा. त्यानंतर 40 जागा टेक्स्टाईल वेट प्रोसेसिंग. टूल अँड डायमेकर 264 जागा. टूल अँड डायमेकर प्रेस टूल यामध्ये 648. आता टर्नरच्या 3720 जागा. त्यानंतर आहे विविंग टेक्निशियन 24 जागा. वेल्डरच्या 360 जागा. नंतर 17340 वेल्डर NSQFचा जो असतो त्याच्या जास्त जागा आहेत. त्यानंतर 7200 जागा वायरमनच्या आणि वूड वर्क टेक्निशियनच्या 2016 जागा. अशा यावर्षी 1,57,664 जागा भरल्या जाणार आहेत या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट. गव्हर्नमेंटच्या जागा 97,000 आहेत. 97,088 आणि प्रायव्हेटच्या आहेत 60,576 जागा. न्यू एज कोर्सेसमध्ये 4,344 जागा आणि DSTमध्ये 2,812 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारचं स्टॅटिस्टिक आहे. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये रिजन वाईज दिलेल्या आहेत टोटल जागा. यासुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला दिसतील. तर अमरावती रिजन 21,000, 24,000 छत्रपती संभाजीनगर, 20,000 मुंबईमध्ये, 29,000 नागपूरमध्ये, 30,000 साधारण नाशिकमध्ये, 31,000 पुणेमध्ये, अशा 1,57,000 तालुका वाईज सुद्धा दिलेले आहेत. अकोलामध्ये 3,000 साधारण, अमरावतीमध्ये 6,000, 4,000 बुलढाणा, वाशिममध्ये 1,016, त्यानंतर यवतमाळमध्ये 4,812 जागा भरल्या जाणार आहेत. बीडमध्ये 3,000, नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,200, नंतर धाराशिवमध्ये 2,728, हिंगोलीमध्ये 1,208, जालनामध्ये 1,612, लातूरमध्ये 4,092 आणि नांदेडमध्ये 5,248 जागा भरल्या जाणार आहेत. अशा पूर्ण रिजन वाईज सुद्धा, रिजन म्हणजे जिल्हा वाईज, तालुका वाईज या ठिकाणी दिलेलं आहे. मुंबई सिटीमध्ये 2,008, परभणीमध्ये 2,600, मुंबई सिटीमध्ये 2,876, मुंबई सबर्बमध्ये 3,664, रत्नागिरी आहे 2,984, पालघरमध्ये आहे 2,440, रायगडमध्ये 3,220, ठाणेमध्ये 4,156 आणि सिंधुदुर्गमध्ये 1,360 जागा भरल्या जाणार आहेत. अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. नागपूरकडे वळूया तर नागपूरमध्ये 3,608, भंडारा
नंतर चंद्रपूरमध्ये 7,000 जागा जवळजवळ आहेत, गडचिरोलीमध्ये 2,000 जागा आहेत, 2,700, गोंदियामध्ये 2,600 आहेत, नागपूरमध्ये 10,000च्या वर जागा आहेत, वर्धामध्ये 3,000च्या वर जागा आहेत, अहिल्यानगरमध्ये 6,000च्या वर आहेत, धुळेमध्ये 3,000 आहेत, जळगावमध्ये 10,000, नंदुरबारमध्ये 2,000च्या वर आहेत, नाशिकमध्ये 8,000च्या वर जागा भरल्या जाणार आहेत. पुणे रिजनकडे वळूया तर पुणे रिजनमध्ये कोल्हापूर आहे 6,420, पुणेमध्ये 12,000 सगळ्यात जास्त जागा या ठिकाणी त्या पुणेमध्ये 12,452, सांगलीमध्ये 3,780, त्यानंतर सातारा 3,792 आणि सोलापूरमध्ये 5,084 अशा एकूण 1,57,664 जागा यावर्षी भरल्या जाणार आहेत. एकूण ITI 418, गव्हर्मेंट 586, प्रायव्हेट ITI असे मिळून 1,004 ITI आहेत. त्यामध्ये टोटल 1,57,664 जागा अशा प्रकारे भरली जाणार आहेत. तर ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल. ज्यांना डाऊट आहे की कोणता कोर्स करायचा, तुमच्या एकूण जागावरून लक्षात आलं असेल, जो ट्रेड पॉप्युलर असतो त्याच्या जागा जास्तीत जास्त वाढवलेल्या असतात. त्यामुळे पॉप्युलॅरिटीनुसार जागांची संख्यासुद्धा वाढवलेली असते, ते ॲडमिशनसुद्धा तसं होतं. परंतु तुम्ही कोणता ITI करणार आणि त्या ITIमध्ये जो काही तुमचा ट्रेड मिळणार आहे त्या ट्रेडमध्ये तुम्ही जो काही तुमचा पूर्ण 2 वर्ष 1 वर्ष व्यवस्थित त्या शिकणार आहात, पुढे जाऊन अप्रेंटिस करणार आहेत, त्याच्यावरनं तुमचं करिअर ठरतं. त्यामुळे कोणताही कोर्स घ्या आणि तुम्हाला तुमचं 100% द्यावाच लागणार आहे, कोणताही कोर्स घेतला तरी, म्हणजे तुम्हाला पुढच्या करिअरकडे यामध्ये मिळणार आहेत. तर याच्याबद्दल काही अजून शंका असेल तर आपण प्रत्येक ट्रेडवर साधारण व्हिडिओ बनवतो आहोत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ITIचे सगळे कोर्सच उत्तम आहेत. ITIचा कोणताही कोर्स केला तरी, आता ITIचा कोणताही कोर्स केला तरी 10वी-12वी करून करतात, बरीच मुलं 10वी करून करतात, जास्तीत जास्त मुलं 10-12वी करून सुद्धा करतात. तर 2 वर्ष त्या ठिकाणी खूप महत्त्वाची असतात. आता ITI करून खूप सारे फायदे आहेत. स्वतःकडे एक स्किल प्राप्त होतं, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळते, सुलभ करिअरचा मार्ग एक आपल्याला दिशा मिळून जाते. आता ITI पास झाल्यानंतर तुम्हाला एक ITIचं प्रमाणपत्र मिळणारच आहे, त्याचबरोबर 12वीचं प्रमाणपत्रसुद्धा सोबत मिळणार आहे. त्यामुळे 12वीसुद्धा करायची गरज नाही, ITIला समकक्षता 12वीची आलेलीच आहे. तुमच्याकडे एक स्किल आल्यामुळे तुम्हाला नोकरीसुद्धा लगेच मिळते, अनुभवानुसार स्किल वाढते, पगार वाढवते, प्रमोशन होते. पुढे शिक्षण घ्यायचं झाल्यास डिप्लोमाला सेकंड इयरला ॲडमिशनवर मिळते. 2 वर्षाचा कोर्स असेल तर तुम्हाला डिप्लोमा सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. शिकताना कमवायची संधी मिळते, अप्रेंटिसशिप योजना आहे, त्याबरोबर DST योजना आहेत, त्याचबरोबर इतर योजनासुद्धा आहेत. परदेशात करिअरची संधी आतापासून सुरू झालेली आहे. शासनाकडून परदेशातील आपल्या बऱ्याच व्हिडिओज यामध्ये आपण दिलेले आहेत. गव्हर्मेंट लायसन मिळतात. स्वयंरोजगारासाठी CMEGP सारखी 50 लाखापर्यंत तुम्हाला आर्थिक सहाय्य प्रधानमंत्री मुद्रा योजनेमधनं मिळतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करशा आणि बरेच फायदे ITI केल्यामुळे मिळतात. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, हरकत नाही, किंवा त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नंबर दिलेलाच असतो. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.